साई, खूप दुखतंय मला. साई, त्याला खाली ठेवा आणि जमिनीवर झोपवा. नाही नाही नाही, खाली नका ठेवू मला. हो बाळा, बाळा जर उपचार केले नाहीत तर बरा कसा होशील? किती रात्रींपासून झोपला नाहीयेस माझ्या पोरा. हो बाळा. खूप दुखतंय मला. अस्सलाम वालेकुम. मी उस्मान. पूर्ण शिर्डीत शोधलं तर लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे भेटा, म्हणून पोराला इथे आणलंय. खूप दुखतंय. धीर धर बाळा, सगळं व्यवस्थित होईल. कधीपासून दुखते तुझं डोकं? सांग तर खरं, तुझं डोकं कधीपासून दुखतंय? डोकं नाही, कान दुखतोय माझा. कोणता कान? हा कान. हो 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 बाळा. हो. जर मी तुला म्हणालो असतो की तुझा कान पुढे कर, तर दुखण्याच्या भीतीने तू माझं ऐकलंच नसतंस. मी केलं त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर तुझा मित्र समजून मला माफ कर. जसं जसं तुझं दुखणं कमी होईल तसाच माझ्यावरचा तुझा रागही कमी होत जाईल. अब्बू, हो बाळा. खरंच कान दुखायचा कमी झालाय. खरं बोलले होते सगळे. तुम्ही माणूस नाही, फरिश्ते आहात. फरिश्ता तर प्रत्येक माणूस असतो कोणा ना कोणासाठी. जसं तुम्ही मुलाला इथे आणलं, एवढं दूर मला शोधत शोधत. हे घ्या, याचा लेप बनवून कानावर सकाळ संध्याकाळ लावत राहा. कान पूर्णपणे बरा होईल. राम तुमचं भलं करो. साई, तुम्हाला मी जास्त काहीतरी देऊ शकत नाही. हा लहानसा नजराणा आहे. नाही उस्मान भाई, जर जमीन माझ्याकडून या वनस्पतींच्या बदल्यात काही मागत नाही तर मग मी कोण आहे तुमच्याकडून काही मागणारा? चांगली कर्म करा उस्मान भाई. सर्वांना मदत करा, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता, निस्वार्थ भावाने. कर्मयोगाची ही शृंखला जर अशीच एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जोडली गेली तर हे जग अजूनही सुंदर बनून जाईल. मला स्वतःलाही माहित नाही काल रात्री काय झालं, कसे माझे हात सुटले आणि मी त्या खोलीतून बाहेर आले. हा तर एखादा चमत्कारच होता. आणि असे चमत्कार तर फक्त तुम्हीच करता. तुम्हीच तर आहात या अवघ्या जगाचे पालन करता, हो ना स्वामी? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे काय करताय तुम्ही? नका नेऊ सामान. अरे तुम्ही काहीच का बोलत नाही? बघा ना, घरचं सगळं सामान घेऊन जातायत. चला ना, काहीतरी बोला ना. अहो गप्प का तुम्ही? कुलकर्णी सरकारांकडून कर्ज घेतलं होतं, फेडत तर आलोय ना इतकी वर्ष. मग हे सगळं का? जे फेडलं ते व्याज होतं. मुद्दल नाही दिली तर त्याचं नुकसान काय सरकार भरणार का? ए चला लवकर करा रे. मुद्दल तर आम्ही दिली हो, हिशोब तरी समजावा ना. हिशोब समजावून सांगू.
पंताजी, त्या काही विचारताय, त्याचं उत्तर देणार नाहीत का? ए वैराग्या, मध्ये बोलू नकोस. सरकारांच्या कामात कोणी नाक खुपसणं हे नाही कुलकर्णी सरकारांना आवडत आणि नाही मला. पंताजी, मी फक्त एवढं विचारत होतो की त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्या तुम्ही. हे काय उत्तर देणार? हे तर आम्हाला फसवत आलेत. मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं, अनेक वर्ष झाली फेडतोय आणि हे म्हणतात की ते व्याज होतं. लादलं ना सगळं सामान. चला चला, सरकार वाट पाहत असतील. चला चला चला. यांचा हिशोब तर द्या ना. हिशोब? हा काय हिशोब बैलगाडीवर लादलाय? चला चला अंताजी. काय झालं? थांबलात कशाला? सामान लय जड आहे, बैल खेचत नाहीयेत. अंताजी, मदत करा. हो हो, तुम्ही चला. चला. पंताजी, थोडं सामान परत करूया का? हा हा, एवढा ऐवज पाहून सरकारांची तर कळीच खुलेल. खेचा खेचा. अंताजी, हा. तो दोर आणा. हो हो. तुम्ही सगळे इथे काय तमाशा पाहताय? जा आपापली कामं करा. चला निघा. पंताजी, चला खेचा. सरकार सरकार. हे काय आणलंय तुम्ही दोघांनी? हे आणायला पाठवलं तर तुम्हाला? या मायावीने माहित नाही बैलगाडी कधी. आणि तुम्ही दोघे झोपून राहिलात? नाही, जागे होते ते आणि फार कष्टाने खेचत राहिले. चूक फक्त एवढीच होती की एकदाही वळून हे नाही पाहिलं की ज्याला खेचत आहेत ते बरोबर आहे की चुकीचं. हरिओ, तुझे हे तंत्र मंत्राचे खेळ आहेत ना, त्याला गावातील अडाणी अशिक्षित माणसं चमत्कार मानून चकित होत असतील.
कुलकर्णी सरकार नाही. तुम्ही माझ्यावर एवढे रागात का असता? नाही नाही नाही, घृणा घृणा करतो मी तुझ्यासारख्या ढोंग्यांची. समजत नाही तुझ्यासारखी माणसं. घृणा आणि समज यात फारच विचित्र नातं आहे. जोपर्यंत घृणा असते, समज काम नाही करत. आणि घृणा दूर होण्यासाठी समज येणं फार आवश्यक आहे. काय हवंय तुला? का करतोयस हे सगळं? काय सिद्ध करायचंय तुला? काहीच नाही. मग पुन्हा पुन्हा माझ्या कार्यात हस्तक्षेप का? तुला समजत नाही मी तुझ्यासारखा वैरागी नाही. वैद्य असण्याबरोबर मी सावकारही आहे शिर्डीचा. व्याजावर कर्ज देतो लोकांना. व्याज आणि मुद्दल वसूल करणे माझा अधिकार आहे. पण हे सगळं तुझ्या समजण्याच्या पलीकडे. माझ्या समजण्या पलीकडे आहे हे अगदी योग्य आहे. मी हस्तक्षेप नाही केला पाहिजे हेही अगदी योग्य आहे. पण ज्याने कर्ज घेतलंय त्याला तर हा प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे ना, की त्याचा हिशोब काय झाला? प्रश्न? कुलकर्णी सरकारला प्रश्न विचारणार ही माणसे प्रजा राजाला प्रश्न विचारणार. माझ्या कृपेवर माझ्या दयेवर जगणारी ही माणसं मला प्रश्न विचारणार. माझ्याकडून कर्ज घेऊन घेऊन घर चालवणारी ही अशिक्षित माणसं. जर प्रजा अशिक्षित असेल तर हा दोष प्रजेचा आहे की राजाचा? जर प्रजा कर्ज घेत घेत आपलं आयुष्य जगत असेल तर ऋणी कोण झाला? प्रजा की राजा? आता तू शिकवणार मला माझी जबाबदारी. मी सांगतो माझी जबाबदारी काय आहे. माझी जबाबदारी आहे शिर्डीला तुझ्यापासून मुक्त करणं. खूप उरतोयस ना? वेळ येऊ दे. मी स्वतः सोडायला येईन तुला शिर्डीच्या बाहेर. शिर्डी माझ्या गुरुचं स्थान आहे. माझ्या आईचं घर आहे. आणि मला इथून कोणीही काढू शकत नाही. कोणीही नाही. भेगा पडतायत. जेवढ्या लवकर भराल तेवढंच घर भक्कम राहील. तुम्ही म्हणत असाल तर मी मदत करू का? ऐक, शिर्डी माझं घर आहे. तिचं रक्षण मी स्वतः करू शकतो. हरिओम. शिर्डी आपल्या सर्वांचं घर आहे आणि हिला सशक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रजेला, तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना. खूप तहान लागली आहे. कोणी पाणी पाजेल का? माझ्या दारी आलायस तू. पाणी तर तुला पाजावंच लागेल. कोणी पाणी पाजा याला.
दादा बघितलंस कशी पळत गेलीये त्या ढोंग्याला पाणी पाजायला. जणू तो तुझा शत्रू नाही, कोणी घनिष्ठ मित्र असावा. मला वाटत नाही रुक्मिणीने साईला मदत केली असावी. आणि जर विचारही केला असेल तर काल रात्रीनंतर कधीच करणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे काल रात्री जो चमत्कार झाला तो साईंनी मला मदत केली. तुम्ही आणि हे व्रण तुमच्या हातावर. दोर कोणाच्याही हाती असेल, व्रण मलाच येतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. निघून गेला तो. बरं आप्पा, येतो मी. आतापासून तयारी सुरू करीन. तेव्हा कुठे पैशांची व्यवस्था होईल. जरा वेळ लागेल. तुम्ही एवढी काळजी का करताय? सगळं व्यवस्थित होईल. आणि तुमची मुलगी यमुना किती सुशील आणि गुणी आहे. बघाच तुम्ही, तिचं लग्न एका चांगल्या आणि मोठ्या घरातच होणार. अगदी खरं बोलतायत हे. यमुनेसाठी मुलगा शोधायला काहीही अडचण येणार नाही. बघा बायजा किती आनंदी आहे तिच्या मुलाला साईला भेटून. आईने शपथ परत घेतली ना. हो बाबा, आज तर आईनी साईंना समोर बसून जेवण भरवलंय. अरे वा. बरं आप्पा, येतो मी. अहो थांबा म्हाळसापतीजी, मला तुम्हा दोघांशी एक महत्वाचं बोलायचंय. साई विषयी. साईबद्दल? हो काका, बरेच व्रण पाहिले साईंच्या हातावर. काळे निळे व्रण. काय झालं? साई बोलतो कुठे काही. बघून तरी असं वाटलं की कुठला तरी किडा चावलाय आणि झोपतोय एका पडक्या घराच्या जमिनीवर. मग असंच काहीतरी होणार ना. म्हणूनच मी विचार केलाय की जर आपण साईच्या झोपण्यासाठी एखाद्या खाटेची व्यवस्था केली तर. नक्कीच. तर मग आजच जाऊ या पडक्या घरी. पलंग कुठे आणि कसा लावायचा आहे तेही पाहून घेऊ. माझे एक मित्र आहेत नानासाहेब. ते लाकडांची व्यवस्था करतील. तशी त्यांचीही फार इच्छा आहे की एकदा तरी साईला भेटावं. मग नानासाहेबांना निरोप पाठवून देतो. काय म्हाळसापती भाऊ? तुमच्या मनात साईसाठी जेवढं प्रेम आहे ना, ते तुमच्या मनातच राहू दे. जगासमोर साईपासून दूर राहणंच तुमच्यासाठी योग्य आहे. काय झालं म्हाळसापती भाऊ? जर तुम्ही कुठे व्यस्त असाल तर मी जाऊन येतो. अरे नाही नाही, मी कुठेही व्यस्त नाही. मी येतो ना तुमच्या सोबत. चल तात्या, आता तूही जेवून घे. चल. सरकार,
काढा. सर्वांचा हिशोब काढा. ज्या कोणाचा एक आणाही उरला असेल आज सर्वांचा हिशोब करून टाकू. दाखवू आता मुद्दल आणि व्याजातील फरक. सरकार हा. गेली का घनश्याम कडून वसुली? नाही झाली सरकार. नाही झाली याचा अर्थ काय? सरकार घनश्याम म्हणाला की त्याने मुद्दल आणि व्याज दोन्ही परत केले. आता त्याची काहीच बाकी नाही. त्याची काहीच बाकी नाही हे त्याला कोण म्हणाल? ती म्हातारी तिच्याकडे वसुली करायला गेले होते अंताजी पंताजी. ती सर्वांना जाऊन समजवते की तुम्ही तुमचा हिशोब तुमच्याकडेच ठेवा. साईने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी भडकवते ती सर्वांना. शिका, अडाणी राहू नका. म्हणते की सगळे सुशिक्षित असेल तर कोणीही सावकार त्यांच्याशी फसवणूक करणार नाही. हरिओम. सरकारांना फसवणारा म्हणाली. बघतोयस ना दादा, आधी गावकऱ्यांना भरकटवणं, मग स्वतःला वैद्य म्हणवणं. हे सगळं कमी होतं जे आता तुझ्या सावकारीवरही प्रश्न उपस्थित करतोय तो वैरागी. तो तर हात धुवून तुझ्या मागेच लागलाय आणि तू तर काही करतच नाहीयेस. हरिओम. दादा, थुंकी गिळल्याने तहान भागत नाही दादा. तुला काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल दादा.